देवे दिला देह भजन भजनासाठी, मान्य आहे भजनासाठी दिला, पण कोणतं भजन? कारण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला प्राणी ज्याप्रमाणे ज्ञानोबा सांगतात की बाळा, की भाऊ दादा, अरे मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला प्रत्येक प्राणी कशाला महत्व देतोय? उपजलिया नाव नये. मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर जो जीव आला आहे त्याला राम कृष्ण विठ्ठल हनुमंत जे काही कुठलं तरी नाव ठेवलं गेलेलं असेल XYZ, त्या नावाला मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला प्रत्येक प्राणी महत्व देतो आहे. आणि समजा मग तुम्ही म्हणाल महाराज त्या नावाला महत्व द्यायचं नाही का? नाही, त्या नावाला दिलंच पाहिजे. कारण का? जोपर्यंत सगुण समजत नाही तोपर्यंत निर्गुणाविषयी प्रेम निर्माण होईल नाही, होऊ शकत ना. ते देखील गरजेचं आहे, पण ते भजन नाही करायचं आहे आपल्याला. ज्ञानोबारायण सांगतात की तुम्हाला देवाचं भजन करायचं आहे. मग कोणता देवाचं? नेमकं तुमचा देव कसा आहे बाबा? अव्यक्त निराकार नाही द्या जे थोनीचर आणि आचर. जो आमचा देव आहे, जो आपल्या सगळ्यांचा देव आहे, तो कसा आहे? तैसा हृदयामध्ये मी. कुठं असतो? हृदयात. नुसतं हृदयात असतो का? चर आणि म्हणजे सजीवामध्ये देखील असतो, निर्जीवामध्ये देखील असतो, माणसामध्ये देखील असतो, प्राण्यामध्ये देखील असतो, चार पायवाल्यात पण असतो आणि 2 पायवाल्यात पण असतो. म्हणजे विश्वे विश्वंभर कोंदिलासी एक, किंवा विठ्ठल जडी भरला.